तर व्हरायट्या 13 प्रकारच्या विविध जाती आणि झिनिया ही व्हरायटी आपण आताच लॉन्च केली. झिनियामध्ये जवळजवळ आपण 13 कलर दिले. या झिनिया म्हणजे आपण शेवंती, झेंडू आणि जिरबेरा या तिन्हीसाठी ऑप्शन म्हणून यूज करू शकतो. झिनिया हे फुल असं आहे की शेवंती आपण 2 दिवसात तोडली तर सुकून जाते, झेंडू तोडला 2 दिवसात सुकून जातो, गुलाब तोडलं 1 दिवसात सुकून जातो, जिरबेरा तोडला 3 ते 2 दिवसात सुकून जातो. झिनिया हे फुल असं आहे, हे आपण हे फुल 7 दिवस तोडलं तरी 7 दिवस सुकत नाही. हे आपण 2 प्रकारे विकू शकतो. एक म्हणजे स्टिक वाईज विकू शकतो, एक म्हणजे आपण किलो वाईज विकू शकतो. एक आपण शेवंती आणि झेंडूचे बारीक आपण व्यापाऱ्यांना विकू शकतो, त्याचे हार वगैरे बनवले जातील. लावल्यापासून तर 45 दिवसात तुमचा प्लॉट तयार होईल. आज जर तुम्ही लागवड करत असाल तर 45 दिवसात तुमचा प्लॉट तयार होईल. 45 दिवसांनी किंवा 45 ते 50 दिवसात तुमचा पहिला तोडा होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला 7 ते 8 दिवसांनी तुमचा एक तोडा चालू होईल. झिनिया तुम्हाला एक झाड 3 ते 4 किलो उत्पादन देईल. त्यानंतरून झिनिया हे झाड बघितलं तर रफ अँड टफ झाड आहे. हे तुम्हाला याला पाणी 12 महिने पीक घेतलं तरी काही प्रॉब्लेम राहणार नाही. 12 महिने पीक चालणार आहे. जे सनफ्लावर सुद्धा 12 महिने चालू शकतं. 12 महिने आपण ते पीक घेऊ शकतो. आणि झिनिया तुम्हाला एकरी 12,000 प्लांट्स लागतील आणि ते तुम्हाला एकरी जर तुम्ही लावत असाल तर साधारणतः तुम्हाला 48,000 रुपयापर्यंत तुम्हाला खर्च येऊन जाईल. 48,000पर्यंत खर्च येईल तुम्हाला. आणि एक झाड तुम्हाला 3 ते 4 किलो उत्पादन देईल आणि एकरी तुम्हाला 2.5 ते 3 टन तुम्हाला उत्पादन मिळून जाईल. आणि तेच नव्हे तर आपण लँडस्केपिंगच्या सुद्धा विविध व्हरायट्या 250 पेक्षा जास्त व्हरायट्या आता आपण इथं डेमोसाठी बारामती या प्रदर्शनामध्ये ठेवल्या आहेत. तुम्ही बघू शकता 250 पेक्षा जास्त व्हरायट्या, पिटोनिया, साल्विया, पिटोनिया बर्गंडी, पिटोनिया एससी मिक्स, पिटोनिया पर्पल स्टार, पेंटास, झिनिया, परत इकडं बिगोनिया ठेवला, इकडं बिगोनिया ठेवला, इकडं पिटोनिया. बिगोनियामध्ये आपल्याकडे जवळजवळ 27 कलर आहेत, 27 प्रकारच्या व्हरायटी आहेत. पॅन्झी ठेवलाय आपण, पॅन्झीमध्ये पण 7-8 व्हरायटी आहेत. कॉस्मस आहे, गजनी आहे, वर्बेन आहे, डायंथस आहे, सिलोसिया आहे. सिलोसियामध्ये सुद्धा आपण 7 ते 8 व्हरायटी ठेवल्या आहेत. फ्रेंच मेरीगोल्ड मध्ये सुद्धा आपण 12 ते 13 व्हरायटी ठेवल्या आहेत. आणि माझं सगळ्यांना असं आव्हान आहे, आपण शेवंतीची लागवड करतो, झेंडूची लागवड करतो, परत आपण झेरबेरा सुद्धा लावण्यासाठी झेरबेऱ्याला मॅक्झिमम खर्च खूप येतो. त्याला पॉलीहाऊस आलं, पॉलीहाऊसला सामान्य माणसाला खर्च करणं न परवडलं पाहिजे. त्यामुळे सर्वांनी एकदा झिनियाकडे आकर्षित व्हा, झिनियाची एकदा शेती करून बघा. धन्यवाद. ते 3 टप्प्यांमध्ये वापरायचे. सगळ्यात पहिला टप्पा ज्यावेळेस आपण ब्रुडिंग तयार करतो तर ब्रुडिंग मध्ये 5,000 पक्षी असतील तर 10 किलो वापरायचं आहे. तर 10 किलो पैकी 2 किलो काय करतो, ब्रुडिंग तयार करत असताना त्या तुसमध्ये मिक्स करायचं. ओके. आणि वरून मग आपण जे पेपर वगैरे अंतरायचे ते अंतरायचे. त्यानंतर 12व्या-14व्या दिवशी आपण एक 60-70% जागा देतो आणि ब्रुडिंग पूर्ण मोकळं करतो. तर त्यामध्ये परत 4 किलो घ्यायचं, परत तुसमध्ये मिक्स करायचं. शेतात जसं युरिया टाकतात ना तसं संपूर्ण विस्कटायचं सगळीकडे. पक्ष्यांच्या खाद्यात पडलं, पाण्यावर पडलं, अंगावर पडलं किंवा पक्ष्यांनी खाल्लं तरी त्यांना काही नुकसान होत नाही. 100% इको फ्रेंडली आणि सेफ प्रोडक्ट आहे पक्ष्यांना. आता तुम्हाला फायदा पण सांगतो. उरलेला 3ऱ्या टप्प्यातला आहे ते 22 ते 24व्या दिवशी ज्यावेळेस 100% जागा देतो किंवा फिनिशर सुरू होतं त्यावेळेस 4 किलो परत तुसमध्ये मिक्स करून तसंच टाकायचं. एक तर कसं आहे, तुम्ही पहिल्या वेळेस ज्यावेळेस 8 दिवसांमध्ये ब्रुडिंग पूर्ण आपण पॅक करून ठेवतो आणि शेडमध्ये पूर्ण अमोनिया तयार होतो. वरतून तुम्ही जर कोळशांच्या शेगड्या ठेवल्या किंवा हीटर ठेवले तर ऑक्सिजनची लेवल कमी होते. हे प्रोडक्ट आपण तुसमध्ये मिक्स करून टाकलं की याच्यामध्ये फंगस आणि बायोपॉलिमर आहे. बायोपॉलिमर काय करतो, त्यातली आर्द्रता पूर्ण शोषून घेतो, त्यातलं पाणी शोषून घेतो आणि जो फंगस आहे तो डिकम्पोजिशनचं काम सुरू होतं. हे असं या पद्धतीचं हळूहळू सेंद्रिय खतामध्ये ऑनगोईंग प्रोसेस सुरू होती. भुसभुशीत चहा पावडर सारखं सगळं खत तयार होणं, पूर्ण सगळं खत तयार होणं सुरू होतं. बरोबर. तुम्हाला रेकिंग करण्याची गरज पडत नाही किंवा रेकिंग करताना जो हाताला गट्टे येतात, फोडे येतात आणि खूप त्रास होतो तसा काही त्रास होत नाही. एखादा इतक्या स्मूथली इझिली तुम्ही रेकिंग करू शकता. त्यानंतर
त्यानंतर कसं आहे की पोटामध्ये पाणी होणे, असायटीज होणे किंवा सेकंडरी जे इन्फेक्शन आहे सर्दीसारखे वगैरे होणे हे होत नाही. आणि पक्षी गेल्यानंतर तुम्हाला ते खरवडून सगळं लिटर काढावं लागतं, बरोबर. आपलं हे पोल्ट्री गोल्ड वापरल्यानंतर मोकळं सगळं निघतं. एखाद्या खराड्याने सुद्धा तुम्ही झाडून गोळा करू शकता. ते बाहेर काढून एक 2-3 फुटाची हाईट करून पाणी मारून जर 15-20 दिवस झाकून ठेवलं तर संपूर्ण असं काळं सोनेरी सेंद्रिय खतामध्ये रूपांतरण होतं. ज्या कोणत्या पिकाला तुम्ही वापरणार आहे तर त्या पिकामध्ये सुद्धा उत्पादनात वाढ होते. ओके, आता तुम्हाला काही प्रश्न विचारा. हे शेणखत आहे दादा, हे रेग्युलर शेणखत आहे आणि हे शेणखत आहे जे तुम्ही तुमच्या शेतात टाकता आणि त्याच्यामध्ये जर गोधन वापरलं तर अशा पद्धतीचं शेणखत तयार होते की ज्याच्यामध्ये कोणतेही हानिकारक बुरशी नाहीये, कोणतीही वाळवी नाहीये, हुमणी नाहीये. जे शेणखत आपण आपल्या शेतामध्ये टाकत असतो रेग्युलर पद्धतीनं, त्या शेणखतामध्ये काय येतं तर त्या शेणखतामध्ये पूर्णपणे तुमचं माती आड गेल्यानंतर नॅचरली कुजण्याची प्रोसेस आहे ते 100 ते 120 दिवसाची. तीच पद्धत नॅचरली कुजल्यामुळे तुम्हाला पिकाला भेटायला जाते 100 ते 120 दिवस. म्हणजे एखाद्या पिकाचा पूर्णपणे क्रॉपिंग पॅटर्न निघून जाते किंवा अर्ध आयुष्य निघून जाते. आणि त्या शेणखतातून सगळ्यात पहिल्यांदा आपल्या पिकाला मिळणारे काय तर हानिकारक बुरश्या, वाळवी, हुमणीचा प्रादुर्भाव, मर वगैरे लागणं या गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागतात. ते शेणखत जर खड्ड्यातून बाहेर काढल्याच्या नंतर त्याला 2.5 ते 3 फुटाची हाईट मारून घ्यायची. लांब रानात कसंही कुठेही टाका, सावलीला टाका, उन्हात टाका, काही अडचण नाही. फक्त खड्ड्यातून बाहेर काढा, 2.5 फुटाची हाईट द्या, त्याच्यामध्ये पारेच्या साह्याने खड्डे घ्या. त्या खड्ड्यांमध्ये 2 किलो गोधन एका टनासाठी, जर 1 ट्रॉली शेणखत असेल तर त्यासाठी 4 किलो गोधन वापरायचे. ते 4 किलो गोधन 500 ते 700 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचे. ते पाणी पूर्णपणे त्या शेणखतामध्ये मिक्स करायचे, मुरवून घ्यायचे. मुरवून घेतल्यानंतर त्याच्यावरती हलकासा पालापाचोळा टाकायचा आहे आणि तो पालापाचोळा टाकल्यानंतर 20व्या दिवशी पुन्हा एकदा थोडंसं हलकंसं पाणी मारायचे. का तर जास्त सूर्यप्रकाशामुळे वरचा लेअर कोरडा पडतो. मग तो पुन्हा ओला होण्यासाठी, मॉइश्चर मेंटेन राहण्यासाठी हलकं पाणी मारायचे. 45 ते 60 दिवसामध्ये नंतर हे तुमचं शेणखत अगदी चहा पावडरच्या पत्तीगत बुरबुरीत तयार होते की ज्याच्यामध्ये ना कोणताही हानिकारक बुरशी येते, ना कोणतीही हानिकारक वाळवी, हुमणीचा प्रादुर्भाव होते, कोणत्याही तणाचं बियाणं राहत नाही. जे शेणखत आज टाकल्यानंतर 2 ते 3 दिवसात पिकाला लागू पडते. ह्याच्यामुळे सगळे तुमच्या जमिनीमध्ये सॉइल बायोलॉजी मेंटेन होते. धन्यवाद. आता आपण प्रदर्शनाच्या पुढच्या टप्प्यात आहोत. शेतकरी एक्झिबिशन बघून थकल्यानंतर आणि भूक लागल्यानंतर इथे भीमथडी जत्रेमध्ये जाऊन जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. शेतकरी मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी एक्झिबिशनचा आनंद तर घेतच आहात. आता आपण एक्झिबिशनच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. आता जी वर्टिकल आपण एक्सप्लोर करणार आहोत ते आहे शेती मशिनरी व अवजारे. इथे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर चला तर मग आपण प्रात्यक्षिक बघायला सुरुवात करूयात. बैल तर पाहिलेलं आहे, पण आता आपण इथे एक्झिबिशन मध्ये इलेक्ट्रिक बैल असं इक्विपमेंट आपल्याला इथं दिसतंय. नेमकं काय आहे इक्विपमेंट आणि त्याचे फीचर्स काय आहेत आपण ते जाणून घेऊया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश साबळे. मी कृषी गती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. या कंपनीने एक इलेक्ट्रिक बुल नावाचा प्रोडक्ट बनवला आहे. हा मुख्यतः 4 कामं करतो: पेरणी, फवारणी, कोळपणी आणि वखरणी. याच्यामध्ये आपण समोर एक कॅमेरा दिलेला आहे. कॅमेऱ्यामध्ये आपण बघू शकता समोरचं जे पीक आहे आपल्याला समोर कॅमेऱ्यामध्ये दिसणार आहे. याच्यामध्ये आपण 2 बॅटऱ्या दिल्या आहे. एका बॅटरीचा बॅकअप तुम्हाला 3 तासापर्यंत आहे, दुसऱ्या बॅटरीचा 3 तासापर्यंत, म्हणजे टोटल हा 6 तासाचा बॅकअप देणार आहे. 6 तासाच्या बॅकअप मध्ये म्हणजे 40 रुपयामध्ये आपण 6 तास मशीन वापरणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऍडजस्टेबल स्प्रे दिलेला आहे. समोरून तुम्ही 12 फूट अंतर 1 टाइम कव्हर करू शकता, जेणेकरून तुमचा म्हणजे लेबरचा कॉस्टिंग वाचणार आणि टायमिंग पण वाचणार. आणि पुढे तणनाशक फवारणीसाठी पण आपण वेगळे नोझल दिलेले 4,71,000. याची किंमत 4,71,000 ठेवलेली आहे. कोटेशन 471 मधून तुम्हाला सबसिडी आहे गव्हर्नमेंटची 1,40,000 रुपये आणि पोखरामध्ये 60% सबसिडी आहे.
नमस्कार. आता आपण इथं बघू शकतोय मल्टीपर्पज स्प्रेइंग मशीन आहे. या मशीनचं वैशिष्ट्य म्हणजे हे कितीही जास्त दलदलीच्या भागामध्ये, चिखलाच्या भागामध्ये जाऊन स्प्रेइंगचं काम करू शकते आणि कोणत्याही पिकाचं जर स्प्रेइंग करायचं असेल तर त्याच्यासाठी मशीनचा यूज केला जातो. अजून या मशीनचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर एका तासामध्ये 5 ते 6 एकरचा एरिया कव्हर करता येतो. जर काही शेतकरी मित्र बिझनेसच्या हिशोबाने बघत असतील तर ते ह्या मशीनसाठी नक्की जाऊ शकतात, कारण एका दिवसामध्ये 50 ते 60 एकरचा एरिया या मशीनच्या माध्यमातून स्प्रेइंगचं काम करता येईल. शिवाय 15 ते 20 हजाराची कमाई तुम्हाला या मशीनच्या माध्यमातून होईल. माझं नाव चैतन्य साबळे, आयरिस ऑइल कंपनीचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय मी. आपला हा कंपनीचा हा प्रोजेक्ट आहे, ॲग्री खताची फॅक्टरी म्हणून प्रोजेक्ट आहे आपला. त्याच्यामध्ये काय होतं तर 7 ते 8 माणसांचा 2 टायमिंगचा स्वयंपाक होईल एवढा रोजचा डेली गॅस तयार होतो याच्यामध्ये. याच्यातून तुम्हाला म्हणजे गॅसच नाही तर आपल्याला स्लरी पण भेटते. आठवड्याला 100 ते 150 लिटर स्लरी. या स्लरी फिल्टर आपल्या कंपनीचे पेटेंटेड स्लरी फिल्टर आहेत. याच्यामधून तुम्हाला कुजलेले 40 ते 50 दिवस कुजलेल्या शेणाची स्लरी याच्यातून तुम्हाला सापडते. विथ हा ज्या स्लरी फिल्टरमध्ये स्लरी निघून जो चोथा राहतोय ह्याच्यातून आपण गांडूळ खताची निर्मिती करू शकतो. त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये एक बेड पण गांडूळ खताचा देतोय, विथ 2 किलो गांडूळ पण कल्चर देतोय. त्याच्यातून महिन्याला तुम्हाला 300 किलो गांडूळ खत पण भेटतंय. याची टोटल किंमत 32,000 रुपये आहे. त्याच्याला पण 50% तुम्हाला सबसिडी भेटणार आहे. मित्रांनो, आशा करते की तुम्ही ह्या एक्झिबिशनचा आनंद घेत आहात. आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये काही आलेलो आहोत. इथं आता आपण नवीन वर्टिकल एक्सप्लोर करणार आहोत. आप्पासाहेब पवार पशुपक्षी प्रदर्शन. या प्रदर्शनामध्ये आपण विविध जातींचे पशु पक्षी, विविध त्यांच्या व्हरायटी आणि त्यांच्या वैशिष्ट्य हे बघणार आहोत. किती जड असो तू, ट्रॅक्टरला सुद्धा ओढून नेतो, ट्रॅक्टरला सुद्धा ओढत नेतो तो. असा आवड आहे. सर्व आलेल्या माझ्या शेतकरी बंधूंनी हे प्रदर्शन पाहायचं आहे. सुंदर अशा आनंद वातावरणामध्ये प्रदर्शन आपण सर्वजण पाहतात. पोलीस डिपार्टमेंटला माझ्या सर्व आपल्याला उच्च पदावर नेता आपली प्रगती करतं असं बोधन या ठिकाणी समोर बंधू अतिशय सुंदर अशा प्रकारच्या वातावरणामध्ये आपण सर्वजण प्रदर्शन पाहतात. या प्रदर्शनामध्ये जे काय आपण पाहणार आहे ते आपण आपल्या गावामध्ये गेल्यानंतर इतरांना याची माहिती द्यायची. दरवर्षी आपण जानेवारी 1 मिनिट थांब. कृषी एक्झिबिशन मध्ये युवा शेतकरी आहेत. आता हा जो इथं वळू दिसतोय त्याचे ते मालक आहेत. आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांचं नाव काय आहे, ह्या वळूचं नाव काय. तुमचं नाव काय सांगा. वर्धन हरिश्चंद्र जगताप. आणि ह्यांचं नाव काय. माऊली. आणि तो समोर आहे त्याचं काय नाव आहे. गौरी. ह्याला खायला काय काय देता तुम्ही. मुरगास आणि गोळी. किती खातोय दिवसाला तो मुरगास. 2 गमेली. आणि तू कितीला आहेस. HKG. कुठून आलाय तुम्ही. अंजनगाव. बर चालेल. तालुका बारामती, जिल्हा पुणे. चालेल, धन्यवाद. मग सगळ्यांना धन्यवाद. आता आपल्यासोबत याचे मालक आहेत. आता त्यांच्याकडून जाणून घेऊयात की दिवसाला याला खुराक किती लागतोय
आणि यांच्याकडे बाकी ह्याच्यासाठी काही शेतकरी मित्रांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्या संदर्भात पण आपण माहिती जाणून घेऊ. तर तुमचं नाव सांगा आणि याला खुराक किती लागते? माझं नाव हरिचंद्र हनुमंत जगताप, गाव अंजनगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे. तर ही माऊली वळू, कपिला वळू पण आहे. हे पूर्ण काळा आहे, नखे काळे, शिंग काळे, खुरे काळे. हे अतिशय दुर्मिळ जाते. आपल्या महाराष्ट्रात 4 ते 5 वळू आहेत फक्त. त्यातली ही नामांकित सगळ्यात फेमस वळू आहे माऊली म्हण. याची पैदास 70 ते 80% पूर्ण काळी होती. पांढरी किल्लार गाय भरले, परत काळी भरले तर पैदास पूर्ण काळी होती. असा ही माऊली कपिला वळू आहे. आणि हे बघू शकता की जास्त हिंसक वाटत नाहीये तो, म्हणजे मुलं आता त्याच्यासोबत खेळतायत की म्हणजे कसं आहे ह्याचा स्वभाव कसा असतो? स्वभाव कडकच आहे, पण आता ते दोरे बांधले लगा पण त्यामुळे ते वाईट शांत झालाय. काही शेतकऱ्यांना जर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुमचा काय कॉन्टॅक्ट करून ते विकण्यासाठी नाही, फक्त गाय हा नसेल हे करायचं तर दुसरा कोणतं जर ते ह्याची पैदास भेटू शकते, लहान कालवड किंवा कोण. त्याच्यासाठी तुमचा संपर्क 96 65 70 80 05. तुमचं गावाचं नाव पण सांगा. अंजनगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे. चालेल, धन्यवाद. उंची वजन आहे आणि उंची आहे 6 फूट 30. मी किशोर इंगणे या ठिकाणी बारामतीमध्ये डॉक्टर अप्पासाहेब पवार पशु पक्षी प्रदर्शन 2025 मध्ये आपण इथं आहोत. या ठिकाणी KVK मध्ये पुंगनूर गाया आम्हाला ठेवण्याची संधी दिलेली आहे. या पुंगनूर गायीचं वैशिष्ट्य असं आहे की ही जगातली भारतीय परंपरेतली ही सर्वात कमी उंचीची गाय. या गायीची उंची सर्वसाधारणपणे 3 ते 4 फूट असते. या गायीचं वैशिष्ट्य असं आहे की ही गाय 1.5 ते 2 लिटर दूध देते. या गायीची फॅट ही 7च्या खाली येत नाही आणि सर्वसाधारण 8 ते 10 किलो हिला खायला लागतं. कमी उंची असल्यामुळं, खाद्य कमी खात असल्यामुळं ही गाय लोक छोट्याशा अंगणामध्ये सुद्धा सांभाळू शकतात. आपण ही गाय बारामतीमध्ये गार्गी ऑर्गॅनिक फार्म या नावाने या ठिकाणी या बारामतीत आपण हे विक्रीसाठी सुद्धा देतोय. या गायीचा विक्रीचा उद्देश नसून या गायीचं संवर्धन संगोपन हा उद्देश आहे. या गायी सर्वसाधारणपणे आपल्याकडे 60 ते 70 हजारापासून 1.25 ते 1.5 लाखापर्यंत आपण या देतोय. या गायीचंच एक वर्जन म्हणजे या गायीलाच डेव्हलपमेंट करून आंध्रमध्ये राजू डॉक्टर म्हणून एक जण आहेत, ते गेले 15 वर्ष याच्यावरती संशोधन संवर्धन करत आहेत. यांनी त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करून 1.5 ते 2.5 फूट उंचीच्याही गाया बनवलेल्या आहेत. त्याची सर्वसाधारणपणे 2 लाखाच्या पुढं प्राईस जाते. या गायीचं संवर्धन होणं फार गरजेचं आहे. आणि आज इंटिग्रेटेड गोट पोल्ट्री आणि फिश फार्मिंग आहे, म्हणजेच एकात्मिक शेती प्रणाली. या शेती प्रणालीचा फायदा जर बघायचा म्हणलं तर वरचं जे शेळ्यांची विष्ठा आहे ते खाली कोंबड्यांना आणि कोंबड्यांची विष्ठा माशांना खाद्य म्हणून मिळते. आणि या शेती प्रणालीचा फायदा म्हणजे ही टिकाऊ शेती होते आणि या ह्याच्यातून एक चांगल्या पद्धतीचं उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकतं. आज आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती येतात कृषी 2025 मध्ये आहात. तर ह्याच्यामध्ये आपलं मधमाशी डिपार्टमेंट आहे, हे कृषी विज्ञान केंद्राचंच आहे. तर ह्या डिपार्टमेंटमध्ये आपण शेतकऱ्यांना मधमाशांच्या पेट्या उपलब्ध करून देत असतो, त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे ऑल इंडिया रिसर्च कोऑर्डिनेटेड प्रोजेक्ट हा पूर्ण भारत देशामध्ये 23 सेंटर चालवली जातात. तर त्या सेंटरमधलं आपलं एकमेव सेंटर आहे महाराष्ट्रातलं. तर ह्या सेंटरमध्ये रिसर्च केला जातो. त्या रिसर्चमध्ये मधमाशांचं डाएट असेल, फ्लोरल कॅलेंडर असेल, पोलन डायव्हर्सिटी असेल, पॉलिनेशन
डायव्हर्सिटी असेल, अशा वेगवेगळ्या घटकावरती काम केलं जातं. त्यामध्ये शेतकऱ्यांना जे प्रशिक्षण दिली जातात ती निवासी प्रशिक्षण असतात. शाळेची कॉलेजची मुलं असतील यांना आपण प्रशिक्षण देत असतो. साधारणतः 3 दिवसाचं प्रशिक्षण असतं. आत्मा कृषी विभागामार्फत आपण मोफत शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आपण कृषी विज्ञान केंद्रामध्ये घेत असतो. आणि ह्यामध्ये आपण ॲपिस मेलिफेरा जातीच्या मधमाशांच्या पेट्या असतील व्हाईट कलरच्या, ही आपली डेमॉन्स्ट्रेशनची पेटी आहे. तर ह्या पेटीमध्ये आपण पाहू शकता की ह्या वर्कर मधमाशा आहेत. आतमध्ये एकच राणी माशी असते. ह्या पेटीमध्ये 5 पोळी असतात आणि आपण जर व्यवस्थित जर रेग्युलर हाईव पाहिली तर त्यामध्ये 10 पोळी असतात. त्याचबरोबर ही जी आहे ही ॲपिस सेरेनाची मधमाशीची पेटी आहे. आणि हा जो वरचा चेंबर आहे हा हनी चेंबर असतो. हा जो आहे तो ब्रूड चेंबर असतो. ही सेरेनाची पेटी झाली, ही मेलिफेराची झाली. आणि तिसरी जी असते ती ॲपिस, त्याला आपण म्हणू शकत नाही, फक्त ती टेट्रागोनोला इरिडिपिनिस नावाची असते. तर ती पेटी मधमाशी छोटीशी असते. आपण जर पाहिलं तर वरती अडकवलेली हँगिंग केलेली मधमाशीची पेटी, तर ती टेट्रागोनोला इरिडिपिनिस नावाची मधमाशी आहे. ही सर्व प्रशिक्षणे कृषी विज्ञान केंद्रामार्फत वर्षभर मध्ये दिली जातात. हे हनी एक्स्ट्रॅक्टर आहे. ह्याच्यामध्ये आपण 4 फ्रेम ठेवू शकतो. आता ही एक एमटी फ्रेम आहे, जिला आपण ताराची असते. हिला परत वॅक्स वगैरे लावून आपण कंटेंट करतो. ह्यामध्ये मेन ज्यावेळेस पूर्णपणे हे पॅक केलं जातं, सील केलं जातं सुपर चेंबरचं, त्यावेळेस आपण चाकूने वरचा लेअर काढून घेतो. त्यानंतर ही फ्रेम ह्याच्यामध्ये टाकतो. हे दुसरी साईड जी असते ती बॅलन्स करतो. त्यानंतर आपण फिरवतो बाय सेंट्रिफ्युगल फोर्सनी. ह्यातला मध हार्वेस्ट होतो. हार्वेस्ट झालेला मध आपण खाली कलेक्ट वगैरे करू शकतो. आपण एक्झिबिशनच्या एकदम लास्टच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. इथे आता कृषी तंत्रज्ञान झालं नाही, तिथं ॲग्रिकल्चर ज्या कंपनीज आहेत त्यांचे वेगवेगळे स्टॉल्स आहेत, तर त्यांना आपण व्हिजिट करूयात. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुम्ही हा घरबसल्या ह्या कृषी एक्झिबिशनचा आनंद लुटला असेल. आणि आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि लवकरच भेटूयात एक नवीन विषय घेऊन.